ठरलं तर मग या मालिकेच्या 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलंय ते आपण जाणून घेऊया। सायली दुःखी असते की तिला सगळ्यांबरोबर मंदिरात देवदर्शनासाठी नाही जाता आलं। अर्जुन तिचा मूड ठीक करण्याचा विचार करतो आणि तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचते। तो सायलीला म्हणतो, आता मम्माने तुम्हाला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला सांगितल्यात ना, मग हे देवघर आपल्या रूममध्ये का? तुम्ही हॉलमध्ये असलेल्या मोठ्या देवळातच देवाची पूजा करा ना। ही कल्पना सायलीला खूप आवडते आणि ती बेडरूममधील देव घेऊन हॉलमध्ये जाते। तर इकडे साक्षी ही विचारात दंक असते। महिपत आणि नागराज हे दोघेही तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतात, बिझनेसबद्दल गोष्टी सांगतात, परंतु सायली एक शब्दही बोलत नाही। त्यामुळे महिपत तिच्यावर जोरात ओरडतो। साक्षी रागारागाने रूममध्ये निघून जाते। नागराज म्हणतो, कशाला तिच्यावर चिडतोयस? तर महिपत म्हणतो, तिच्यावरचा नाही तर त्या अर्जुन सुभेदारावरचा हा राग आहे, त्याला मी आता सोडणार नाही, त्याच्या खांडोळ्या करणार। नागराज हा महिपतला समजावून सांगतो, आता असं काही करायचं नाही, नाहीतर आणखीन अडकशील। महिपत म्हणतो, ते मला कळतंय, पण तुझी ती प्रिया काय करते? सुभेदारांची सून झाल्यापासून तिचा आपल्याला काहीच उपयोग नाहीये। असं म्हणून महिपत प्रियाला कॉल लावतो। प्रिया ही अश्विन बरोबर असते। अश्विनला कळायला नको म्हणून प्रिया फोन कट करते, पण महिपत तिला पुन्हा पुन्हा कॉल करतो। प्रिया चांगलीच घाबरते आणि अश्विनला गाडी थांबवायला सांगते आणि विचारते, काय झालं, तुम्ही मला पुन्हा पुन्हा कॉल का करताय? महिपत म्हणतो, कारण तू मला भेटतच नाही, आता तुझ्या बेडरूममध्ये तुला भेटायला यावं लागेल। त्या अर्जुन सुभेदारची काही माहिती मिळाली की नाही? तो मधुकर पाटील तुझ्या घरात येऊन थांबलाय, अजून तो किती दिवस राहणार? तेव्हा प्रिया सांगते, त्याचा उद्या आमच्या घरात शेवटचा दिवस असेल, तुम्ही काळजी करू नका, आणि ती अश्विन बरोबर घरी यायला निघते। इकडे सायली ही देवघरात देव ठेवणार इतक्यात पूर्णा आजी, कल्पना आणि प्रिया घरी येतात आणि कल्पना सायलीला विरोध करणार, पण पूर्णा आजी सायलीची साथ देते आणि तिला देवळात पूजा करायला सांगते। सायली आनंदाने पूजा करते, सर्वांना प्रसाद देते, पण तेवढ्यात पूर्णा आजीला खोकला येतो। खोकला थांबण्याचं नाव घेत नाही। प्रताप सायलीला काढा बनवायला सांगतो। सायली काढा बनवते आणि पूर्णा आजीचा खोकला थांबतो, त्यामुळे सायली तर खुश होते। प्रताप हा तिला थँक्यू म्हणतो। सायली ही आनंदाची बातमी अर्जुनला येऊन सांगते, त्यामुळे अर्जुन सुद्धा खूप खुश होतो। इकडे प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे डाग हे कमी होतात, त्यामुळे सुमन तिचं कौतुक करते। तर रविराजला मात्र, माझी प्रतिमा ही मनाने सुंदर आहे, तिच्या चेहऱ्यावर डाग असो वा नसो याचा मला फरक पडत नाही, असं म्हणून तिची खूप स्तुती करतो। तर सायली आणि अर्जुन उद्या आश्रमात भेटायला जायचंय त्याची तयारी करत असतात। मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग मालिकेचे असे सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।